हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या बुधवार 19 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये पद्माने अन्विताला त्या ऋषूशी बोलताना ऐकलं आणि मग भास्करला ठणकावून सांगितलं की 1 महिन्याच्या आत आपल्याला अन्विताच्या लग्नाचा बार उडून द्यायचा आहे. आणि भास्कर सुद्धा यासाठी तयार झाला. आता अन्विता काय सहजासहजी लग्न करणार नाही. मग ती ऋषूबरोबर पळून जाते आणि याचा परिणाम राघव आणि शिवनाथ उमाच्या कुटुंबावर कसा होतो हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. दुसरीकडे पेरूचं लोणचं चांगलंच महागात पडणारे शिवनाथ आणि उमाला एवढं मात्र नक्की, जो पेरू प्रियंकाने पद्माच्या झाडावरून तोडलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राघव प्रियंकाला म्हणतो, आमची वृंदाताई ना खूप भारी आहे. आता तुम्ही या घरात आलाय ना, हळूहळू तुम्हाला कळेल. वृंदा म्हणते, बस झालं. आणि एक लक्षात ठेवायचं, हे घर माझं आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईल. जितके दिवस राहायचं तितके दिवस राहील. तुम्ही कुणी मला सांगायचं नाही की मी कधी यायचं, कधी जायचं आणि किती दिवस राहायचं. राघव म्हणतो, अगं ताई, हे काय बोलायचं झालं का? अगं, हे घर तुझंच आहे. तुला वाटेल तितके दिवस राहा, टेन्शन घेऊ नको. वृंदा म्हणते, नाही नाही, मी टेन्शन घेतच नाही आणि मी टेन्शन देत असते, एवढं लक्षात ठेवायचं. प्रियंका म्हणते, हो ताई, तुम्हाला जेवढ्या दिवस राहायचं ना तेवढ्या दिवस राहा. वृंदा चिडून म्हणते, तू नाही मला सांगायचं, माझे भाऊ मला सांगू शकतात, पण तू आत्ता या घरात आली आहे ना, तू नाही मला सांगायचं. प्रियंका गप्प बसते आणि श्रीधर म्हणतो, हो ताई, तुला हवं तेवढे दिवस राहा, हे घर शेवटी तुझंच आहे. वृंदाला बरं वाटतं. राघव म्हणतो, हो तेच तेच, तुला हवं तेवढं दिवस राहा. वृंदा म्हणते, हो राहणारच आहे. यावेळेस आहे ना, मी खूप दिवसाची तयारी करून आली आहे. आता मी काय लवकर इथून जात नाही. असं म्हणून वृंदा तेथून निघून जाते. प्रियंकाला टेन्शन येतं. राघव तिला समजावून सांगतो, वहिनी, तुम्ही तिचा एवढा विचार करू नका. इग्नोर करा. होईल तुम्हाला हळूहळू सवय. पण प्रियंकाला मात्र वृंदाचं हे वागणं कळतच नसतं. उमा ही रूममध्ये येते आणि कपाटात एक दागिना काढते. शिवनाथ हे सगळं पाहतो आणि शिवनाथ उमाला विचारतो, तुमच्या लाडक्या लेकीला वृंदाला तुम्ही हा दागिना द्यायला चाललाय ना? तर उमा सांगते, हो. शिवनाथ म्हणतो, नका देऊ. उमाला आश्चर्याचा धक्काच बसतो. उमा विचारते, पण का? शिवनाथ तिला समजावून सांगतो, मागच्या दिवाळीला हा सोन्याचा दागिना मी तुम्हाला केला होता, तसाच वृंदाला सुद्धा केला होता. मग आता तुम्ही तिला हा दागिना का देताय? तर उमा सांगते, पोरगी चिडली आहे ना, रुसली आहे म्हणून देतीये. शिवनाथ उमाला म्हणतो, नका देऊ, कारण तुम्ही आत्ता तिला दागिना दिला ना, तर तिला प्रत्येक वेळेस हीच आशा असेल की मी रुसून बसेल आणि माझी आई मला दागिना देईल. उमा म्हणते, मग ठेवू द्या ना आशा. आई बापाकडून आशा ठेवते ना, त्यात काय चुकीचं आहे? उमा शिवनाथचं काही ऐकत नाही आणि तेवढ्यात वृंदा तेथे येते आणि म्हणते, आई, माझा काय रुसवा वगैरे काढायची गरज नाही बरं का. उमा विचारते, असं कसं? तू माझी लाडकी लेक आहे आणि श्रीधर असं अचानक लग्न करून आला म्हणून त्याचं जर आम्ही चांगलं लग्न लावून दिलं असतं तर तुला करवलीचा मान दिलाच असता ना. हे घे तुझ्यासाठी भेटवस्तू. आणि हे भेटवस्तू पाहून वृंदा म्हणते, मला नको असं, लोकांकडून आलेल्या भेटवस्तू मला देतीयेस. उमा म्हणते, अगं आधी उघडून तरी पहा, आतमध्ये काय. उमा तिला हा बॉक्स उघडून दाखवते. तर यामध्ये खूप सुंदर असा सोन्याचा दागिना असतो आणि हा दागिना पाहून वृंदाला आश्चर्याचा धक्काच बसतो. वृंदा खूप खुश होते. उमाला घट्ट मिठी मारते. शिवनाथ सुद्धा खुश होतो आणि वृंदा म्हणते, तसं एवढं काही द्यायची गरज नव्हती, पण आता तू दिलंय तर चांगलंच आहे. आणि माझा नवरा तुमच्या एवढा श्रीमंत नाहीये, पण मी सुखी आहे, समाधानी आहे, त्यातच मला आनंद आहे. शिवनाथ म्हणतो, अगं तेच तर महत्वाचं आहे. माणसाने आयुष्यात समाधानी असावं. पैसा येतो जातो त्याचं काही नसतं, पण प्रेम आणि समाधान हे कायम ठेवायला पाहिजे. वृंदा म्हणते, खरंय तुमचा आप्पा. शिवनाथ म्हणतो, मग जर का तुला आवडत नसल आणि तुझ्या सासरच्यांची तत्व असतील, त्यांना असा अचानक दागिना दिलेला आवडत नसेल, तर तू तुझ्या आईला परत देऊन टाक ना. दागिना काही नेऊ नको. वृंदा म्हणते, नाही नाही आप्पा, पाहिजे. ते घेतील, त्यांना काही वाईट वाटणार नाही. शिवनाथ आणि उमा हसतात. वृंदा या दोघांना सांगते, चला आता मी निघते घरी. हे ऐकून या दोघांना सुद्धा आश्चर्य वाटतं. उमा विचारते, अगे लगेच निघते? तू तर थांबणार होतीस ना काही दिवस.
वृंदा सांगते, अगं माझ्या पोरीची शाळा आहे, असं कसं मला थांबता येईल? आणि यांनासुद्धा खूप कामं असतात ना, त्यांचा डबा ते करून द्यायचं असतं. मी जाते. म्हणजे वृंदा फक्त सोन्याचा दागिना आणि मानपान घ्यायला झाली होती आणि ती लगेच तेथून निघून जाते. शिवनाथ आणि उमाला हे समजतं. दुसरीकडे अन्विता ही ऋषूशी फोनवर बोलत असते आणि हा ऋषू त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर मस्त उभा राहून अन्विताशी गप्पा मारत असतो. अन्विता म्हणते, काय ऋषू, कधी भेटणार आहेस तू? ऋषू म्हणतो, जेव्हा तू म्हणशील तेव्हा. आणि त्याच वेळेस पद्मा तेथे येते. पद्मा अन्विता फोनवर बोलतीये हे पाहून तिचं बोलणं ऐकत असते. परंतु अन्विताच्या समोर एक आरसा असतो, ज्या आरशात तिला पद्मा मागे उभी आहे हे दिसतं. आणि अन्विता लगेच एका मुलीशी बोलण्याचं नाटक करते. हो बोल ना रजनी, आली का तू कॉलेजमध्ये? बरं झालं. हो मी सुद्धा निघतीये, मी सुद्धा थोड्या वेळात पोहोचते बरं. तेवढ्यात पद्मा पुढे येते. इकडे ऋषूला समजतं की नक्कीच कोणीतरी आलंय, म्हणून ही मुलीचा बहाणा करतीये. आणि पद्मा पुढे येते आणि विचारते, कोणाशी बोलतीये? अन्विता सांगते, अगं माझी मैत्रीण आहे, तिच्याशीच बोलतीये, कॉलेजची मैत्रीण. ती रजनी, तिने नाही का माझी गाडी नेली होती, गार्डन बाहेर उभी केली होती आणि तू पाहिलं होतंस. पद्मा म्हणते, ठीक आहे, दे, मला बोलायचंय तिच्याशी. हे ऐकून अन्विता खूप घाबरते आणि विचारते, तुला बोलायचंय? मला आहे ना कॉलेजला जायला उशीर होतोय, संध्याकाळी आल्यावर बोल ना. पण पद्मा म्हणते, दे लवकर. अन्विताचा नाईलाज होतो. अन्विता फोन स्पीकरवर ठेवते आणि पद्मा विचारते, काय ग, कोण आहेस तू? आता ऋषूला काय करावं ते कळतच नाही, पण ऋषूची गर्लफ्रेंड त्याच्या बाजूला उभी असते. ऋषू लगेच फोन स्पीकरवर ठेवतो आणि तिला बोलायला सांगतो. आणि ही मुलगी त्याची गर्लफ्रेंड म्हणते, हो बोला ना आंटी. पद्मा म्हणते, माझ्या अन्विताची गाडी घेऊन इकडे तिकडे फिरायचं नाही आणि तिच्यापासून दूर राहायचं. ही गर्लफ्रेंड म्हणते, हो आंटी, सॉरी बरं का. आणि ती फोन कट करते. पद्माला असं वाटतं की अन्विता खरं बोलत होती, ती एका मुलीशी मैत्रिणीशीच बोलत होती. आणि पद्मा तेथून निघून जाते. मग अन्विता पुन्हा या ऋषूला कॉल लावते आणि म्हणते, ऋषू, कोण होती ती मुलगी? तर ऋषू सांगतो, अगं रस्त्याने एक दुसरी मुलगी चालली होती, तिला म्हटलं, ओ ताई, माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी मॅटर झालाय, मदत करता का? ताई म्हटलो म्हणून बोललं बरं का, नाही तर आपण दुसऱ्या पोरींशी काही बोलत नाही. अन्विता म्हणते, खरंच किती हुशार आहे माझा ऋषू, चल तुला भेटते नंतर. असं म्हणून अन्विता फोन कट करते. आणि अन्विताने फोन कट केल्यावर ही ऋषूची गर्लफ्रेंड म्हणते, किती मूर्ख पोरगी आहे, कवडीची अक्कल नाही आहे तिला. तर हा ऋषू म्हणतो, अगं मूर्ख आहे पण पैसेवाली ना. आता काय करतो, तिच्याकडून एक मोठा हात मारतो आणि तिला कायमचा राम राम करतो. हे दोघे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खूप खुश होतात, एकमेकांना मिठी मारतात. आणि इकडे वृंदा आपलं सगळं सामान भरून वगैरे तिच्या सासरी जायला निघालेली असते. शिवनाथ उमाचा ती आशीर्वाद घेते आणि मग सगळेजण तिला बाय बाय करत असतात. तेवढ्यात राघव तेथे येतो आणि विचारतो, ए ताई, तू निघालीस की काय सासरी? वृंदा म्हणते, ए तूने मला सांगायचं किती दिवस राहायचं, कधी यायचं, कधी जायचं. राघव म्हणतो, अगं बाई, तुला सांगत नाहीये, विचारतोय. तूच म्हणाली होतीस ना की मी खूप दिवस राहणार आहे, मग अचानक कशी काय निघाली ते विचारतोय. तर वृंदा सांगते, अरे मी फक्त या श्रीधरची बायको पाहायला आले होते. आता बायको पाहिलीये, चाललीये. तिकडे माझ्या मुलीची शाळा आहे, नवऱ्याची कामं आहे, ती तर करावी लागतील ना. सासूचं नवीन दुखणं सुद्धा आलंय, त्यामुळे मला काही जाता येत नाही कुठे, आत्ताच जावं लागेल. सगळे म्हणतात, हो नक्की जा. आणि मग ही वृंदा सगळ्या भावांना ठणकावून सांगते, या श्रीधर सारखं आहे ना, तुम्ही सगळ्यांनी लग्न करू नका, नाहीतर या घरात माझे भाऊच माझ्यासाठी राहणार नाही. मला सांगून लग्न करायचे आणि हो, मला करवली म्हणून मिरवायचे प्रत्येक लग्नात, हे लक्षात ठेवा. आई अप्पा, जर या दोघांचं लग्न ठरलं तर सगळ्यात पहिली पत्रिका ही माझ्या सासरी आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. उमा म्हणते, हो ग बाई, लग्न ठरलं ना, सगळ्यात पहिली पत्रिका तुझ्या सासरी येईल आणि तुला करवलीचा मान देऊ, टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात ही वृंदा श्रीधर आणि प्रियंकाजवळ येते आणि म्हणते, चला मी येते. तर प्रियंका म्हणते, हो ताई, या तुम्ही. पण या वृंदाची अशी अपेक्षा असते की प्रियंकाने माझे पाय पडून माझा आशीर्वाद घ्यावा. प्रियंकाला वाटतं, अरे हो, मी ताई म्हटले ना, मी वंस म्हणायला पाहिजे. प्रियंका म्हणते, वंस येते बरं का मी. प्रियंकाला खूप राग येतो, या बाईला काही कळतच नाही. पण उमाच्या लक्षात ही गोष्ट येते. उमा राघव आणि मामाला सांगते, राघव आणि मामा श्रीधरला सांगतात. मग श्रीधर प्रियंकाच्या कानात सांगतो, पाया पड पाया. प्रियंका म्हणते, अरे हो, विसरलेच. प्रियंका आणि श्रीधर पुढे येतात, पाया पडू लागतात.
वृंदा म्हणते, अगं कशाला, नको नको. मग प्रियंका म्हणते, ठीक आहे, नाही पडत. वृंदा म्हणते, नाही नाही पड. हे दोघे पाया पडतात आणि वृंदा त्यांना आशीर्वाद देते. सगळ्यांना बाय बाय करते. राघव आणि मामा तिला सोडायला सासरी जातात. आणि मग श्रीधर, प्रियंका तेथे असतात, उमा आणि शिवनाथ तेथे असतात. शिवनाथ उमाला म्हणतो, चला आता मी सुद्धा गोडाऊनला जातो. माधव जा सगळ्या क्लायंटच्या फाईल्स घेऊन ये. माधव जातो. श्रीधरला सुद्धा जायचं असतं आणि शिवनाथ थोडासा पुढे येतो. मग श्रीधर म्हणतो, आप्पा मी सुद्धा येतोय. तेवढ्यात प्रियंका विचारते, परत कधी येशील? शिवनाथ लगेच म्हणतो, सगळ्यांनाच यायची गरज नाहीये, माझा बिझनेस आहे, मी हँडल करू शकतो कोणाच्याही मदतीशिवाय. प्रियंका म्हणते, नाही आप्पा, मला तसं नव्हतं विचारायचं, मी तर. तेवढ्यात उमा येते आणि म्हणते, अहो येऊ द्या त्याला, आणि हा घ्या डबा, फक्त आज लोणचं नाही दिलंय बरं का. शिवनाथ म्हणतो, चाललो, पण आता लोणचं करता नाही ना, पेरूचं लोणचं करा. उमा म्हणते, केलं असतं, पण आपल्या सगळ्या पोरांनी झाडाची पेरू काढून टाकले. मी ना बाजारातून पेरू घेऊन येते आणि मग त्याचं लोणचं करते. शिवनाथ म्हणतो, नको नको, बाजारातल्या पेरूमध्ये ती मजा नाहीये. झाडावरच्या पेरूमध्ये रसरशीत पेरू असतात, त्याचं लोणचं एकदम झाक होतं, तेच लोणचं मला खायचंय. तर उमा म्हणते, आता काय तुमच्यासाठी मी झाडावर चढून पेरू तोडू का? शिवनाथ म्हणतो, नाही तसं नाही, मी फक्त तुम्हाला सांगत होतो. प्रियंका ही सगळं ऐकते. तेवढ्यात माधव येतो. मग श्रीधर, माधव, शिवनाथ सगळे गोडाऊनवर निघून जातात. उमासुद्धा आपल्या कामाला किचनमध्ये जाते. आणि प्रियंका म्हणते, पेरूचं लोणचं, ते सुद्धा झाडावरच्या पेरूचं लोणचं, रसरशीत लोणचं. आप्पांनी पहिल्यांदा काहीतरी मागितलंय आणि त्यांच्यासाठी मी हे करायलाच हवं, असा विचार प्रियंका करते. आणि इकडे पद्माच्या घरी सगळे नाश्ता करत असतात. भास्कर, आई, छाया त्यांना वाढत असते. आणि पद्मा ही भास्करला विचारते, रुद्रला पैसे घ्यायला पाठवले ना? भास्कर सांगतो, हो ताई पाठवलंय, तू टेन्शन घेऊ नको. पद्मा म्हणते, लक्ष्मी कशी अशी घरात खेळती राहायला पाहिजे, मग काही टेन्शन येत नाही. तेवढ्यात छाया विचार करते, ही अन्विता कोठे राहिली? ती काय नाश्त्याला नाही आहे. ती अन्विताला आवाज देते. अन्विता कॉलेजची बॅग घेऊन येते. छाया म्हणते, अगं नाश्ता कर. अन्विता सांगते, नाही मला खूप उशीर झाला आहे, मला कॉलेजला जायचं आहे. मग छाया म्हणते, डबा घेऊन जा. अन्विता सांगते, नको नको, मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाईल, आई मी येते बरं. असं म्हणून अन्विता तेथून निघून जाते. आणि मग पद्मा भास्करला म्हणते, भास्कर मी तुला अन्वितासाठी स्थळ पाहायला लावलं होतं, काय झालं त्याचं? भास्कर सांगतो, पाहतोय. छाया म्हणते, पण आधी अन्विताला तर विचारायला हवं. पद्मा म्हणते, काही गरज नाहीये, स्वतःच्या मनाने लग्न केल्यावर काय होतं ना हे आपल्याला माहिती आहे. उमाचं उदाहरण आहे आपल्यासमोर, त्यामुळे अन्विताचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचंय. आणि आपण तिला काही विहिरीत नाही लोटत आहे, चांगलं तालेवर स्थळ पाहून तिचं लग्न करून देणार आहे. भास्कर 1 महिन्याच्या आत हिच्या लग्नाचा बार उडून द्यायचा. भास्कर हो म्हणतो, पण छायाला हे काही पटत नाही. आणि इकडे प्रियंका ही घराच्या बाहेर असते आणि म्हणते, आप्पांनी पहिल्यांदा काहीतरी खायला मागितलंय आणि जर मी ते नाही देऊ शकले तर काय फायदा? आणि जर मी आप्पांसाठी रसरशीत पेरूचं लोणचं बनवलं तर आप्पांना असं वाटेल की मी आदर्श सून आहे आणि आप्पा नक्कीच मला माफ करतील, माझं आणि श्रीधरचं लग्न स्वीकार करतील. पण पेरू कुठून आणायचा? आता सगळ्यात आधी झाड शोधावं लागेल ज्या झाडाला पेरू आहे, आणि मग त्या झाडाचा पेरू पाडून आप्पांसाठी रसरशीत लोणचं बनवावं लागेल. आणि तेवढ्यात प्रियंकाची नजर पद्माच्या घरात असलेल्या पेरूच्या झाडावर पडते आणि झाडाला एक पेरूसुद्धा असतो. ती खूप खुश होते. प्रियंका म्हणते, पेरू तर सापडला, आता हा पेरू फक्त घेऊन यायचा आहे. पण मी जर समोरच्या घरी गेले आणि त्यांना विनंती केली तर ते मला पेरू देतील का? विचारून पाहायला काय हरकत आहे, एक पेरू तर आहे. असा विचार करून प्रियंका चक्क या पद्माच्या घरी जायचा विचार करते आणि तेथून निघते. तर दुसरीकडे इकडे शिवनाथच्या गोडाऊनमध्ये श्रीधर, माधव, त्यानंतर शिवनाथ आणि माने हे चौघं जेवायला बसलेले असतात. आणि आता शिवनाथशी बोलायचं म्हणून श्रीधर म्हणतो, आप्पा प्रियंकाने शिरा बनवला आहे, तुम्हाला शिरा वाढू का? पण शिवनाथ म्हणतो, नाही नको, मला नाही खायचं आहे. श्रीधरला वाईट वाटतं. श्रीधर म्हणतो, आप्पा घ्या ना, तिने खूप प्रेमाने बनवला आहे. पण शिवनाथ म्हणतो, अरे नको आहे मला. आणि तेवढ्यात हा जो माने असतो तो म्हणतो, अरे वा श्रीधरराव, नवीन नवीन लग्न झालं आहे, बायकोने गुळाचा डबा पाठवला आहे, छान दिसतोय. आणि माधव म्हणतो, माने घ्या जेवण करा. पण श्रीधर मानेला म्हणतो, हो खरं आहे माने, माझ्या बायकोने शिरा बनवला आहे, तुम्हाला देऊ का थोडा? माने म्हणतो, हो द्या ना.
मग श्रीधर त्याला थोडा शिरा देतो. हा माने शिरा खातो आणि म्हणतो, अरे वा झाक, किती भारी झालाय शिरा. इतकी वर्ष आम्ही उमा वहिनीच्या हातचा शिरा खाल्ला आणि आता त्यांच्या सुनेच्या हातचा शिरा सुद्धा छान आहे. ओ श्रीधरराव, तुमच्या बायकोला सांगा असा तुमच्यासाठी रोज डबा पाठवता. तेवढीच आम्हाला सुद्धा नवीन चव चाखायला मिळेल. हे ऐकून शिवनाथ खुश होतो. माधव, श्रीधर सगळ्यांना आनंद होतो आणि सगळेजण जेवण करत असतात. इकडे प्रियंका चक्क पद्माच्या घरात जाणार, ही लाईन ओलांडणार. तेवढ्यात राघव आणि मामा तेथे येतात. राघव प्रियंकाला थांबवतो आणि विचारतो, वहिनी कुठे चाललाय तुम्ही? प्रियंका सांगते, अहो समोरच्या घरात चाललीये. राघव विचारतो, पण का? प्रियंका सांगते, अहो ते पेरू घ्यायचा आहे ना मला. तर राघव म्हणतो, वहिनी या लाईनच्या पुढे जाणं आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अलाउड नाहीये. मामा सांगतो, अगं प्रियंका, तू जर तिथे गेलीस ना तर आपल्या सगळ्यांचं नुकसान होईल, सगळ्यांची वाट लागेल, एवढं लक्षात ठेव. प्रियंका म्हणते, अहो पण भाऊजी, त्या दिवशी आपण गेलो होतो ना. राघव म्हणतो, श, हे बोलू नका, त्या दिवशीची गोष्ट वेगळी होती, पण आज आपण नाही जाऊ शकत. अहो अलाउड नाही आपल्या तिकडं जाणं. प्रियंका म्हणते, मला ते काय माहीत नाही राघव भाऊजी, मला आहे ना तो पेरू पाहिजे. राघव विचारतो, पेरू? तर प्रियंका सांगते, हो आज आहे ना आप्पांनी पहिल्या वेळेस काहीतरी मागितलंय. त्यांना झाडाचा रसरशीत पेरू हवाय, त्याचं लोणचं, आणि मी जर त्यांना ते करून दिलं तर नक्कीच ते मला आणि श्रीधरला माफ करतील. त्यांच्या नजरेत मी आदर्श सून होईल असं मला वाटतंय, म्हणून मला तो पेरू हवाय. राघव म्हणतो, वहिनी तुमचं पटतंय मला, पण तर प्रियंका राघवला आठवण करून देते. राघव भाऊजी, तुम्हाला आठवतंय का, लग्नाच्या आधी तुम्ही मला एक वचन मागितलं होतं की तुम्ही हे घर नेहमी जपून ठेवाल, एकत्र ठेवाल, आणि आता तेच वचन मी पूर्ण करतेय. तुम्हाला त्यासाठीच म्हणतेय की मला पेरू हवाय. राघवला सुद्धा हे पटतं आणि प्रियंका म्हणते, मामा तुम्ही जाता का पेरू घेऊन यायला? मामा म्हणतो, नाही नाही, मी नाही जाणार. माझ्या आईला चोरून लपून मला भेटायला जाता येतं, आणि जर मी या पेरूच्या झाडावर चढलो तर दोनच गोष्टी होतील. एक तर त्या पेरूच्या झाडाची फांदी तुटल, नाहीतर तो भास्कर दादा आणि ती पद्माताई ना माझं कंबर मोडल. त्यामुळे मी नाही जाणार. मग प्रियंका राघवला विचारते, भाऊजी आता तुम्हीच सांगा काय करायचं? आणि मग हे सगळेजण या पेरूच्या झाडाकडे पाहतात, या पेरूकडे पाहतात, आणि पेरू तोडायचा हे तर त्यांचं ठरलेलं असतं, पण पेरू कसा तोडायचा हाच प्रश्न त्यांना पडतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता या पेरूवरून नवीन महाभारत होईल असंच दिसतंय. आणि त्याच वेळेस पद्मा आणि भास्करने एका महिन्याच्या आत अन्विताचं लग्न करायचं ठरवलंय. आता अन्विता नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ घालणार, त्या ऋषूबरोबर पळून जाते की काय असंच दिसतंय. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पेरू तोडण्यासाठी प्रियंका एक शक्कल लढवणार. चक्क दगड मारेल्या पेरूवर. पेरू तर खाली पडणार, पण हा दगड अतिप्रचंड वेगाने पुढे जाईल आणि चक्क पद्माच्या घराची काच फोडणार. त्यामुळे मामा, प्रियंका, राघव सगळे खूप घाबरतील. इकडे पद्मा आणि भास्करला सुद्धा समजणार की आपल्या घराची काच फुटलीये. भास्कर आणि पद्मा बाहेर येतील. अन्विता तेथे आलेली असेल आणि भास्कर अन्विताला विचारेल, घराची काच तू फोडली का? अन्विता सांगेल, नाही पप्पा, शपथ मी नाही फोडली. मग पद्मा जोर जोरात उमाला आवाज देणार. उमा बाहेर येईल आणि पद्मा तिला जाब विचारणार, तुझ्या पोराने माझ्या घराची काच फोडली, विचार त्याला. आता पद्माला आणि उमाला सगळं सत्य माहिती आहे, तरी उमा म्हणेल, माझ्या पोराने काच फोडली? तुझ्याकडे काय पुरावा आहे की माझ्या पोराने काच फोडली? पुरावा असेल तर बोल, नाहीतर माझ्या पोरावर असे आरोप लावायचे नाही. आता पद्मा काय करेल? पद्मा पुरावा दाखवेल की नाही? आणि राघव विरुद्ध तिच्याकडे काही पुरावा असेल का? राघव, प्रियंका, मामा खरं बोलतील की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. पण हे पेरू नवीन महाभारत घडवणार पद्मा आणि उमाच्या कुटुंबात, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.